आता धोंड्याच्या महिन्यामध्ये गण्याला जेवायला बोलवलं होतं सासरवाडीला. आता रिकाम्या हातानं कसं जावं म्हणून ह्यानं काय केलं की 300 रुपयाचे म्हणजे सफरचंद, काही फळं, केळी वगैरे असं फळं घेऊन तो गेला सासरवाडीला. आणि मग सासरवाडीला जाऊन मग ती फळं दिली, जेवला विवला आणि येताना मग बायकोला घेऊन आला. वापस येताना सासूबाईनं मग काय केली की आता जावई बापू चाललेत म्हणून खर्चा पाण्याला किंवा असं खाऊला म्हणून मोठे माणसं देतात की नाही, त्याप्रमाणे मग सासूबाईनं 200 रुपये काढले आणि जावयाच्या हातात घातले. मग गण्या घेतला आणि वाटाने येताना मग प्रवासामध्ये बायकोला म्हणतो बघ, म्हणतो सासरवाडीत माझी कशी बेइज्जती केली म्हणतो. आता बायको म्हणते काय बेइज्जती केली तुमची? अगं तुला काय सांगावं म्हणतो, येताना मी 300 रुपयाचे फळं आणलो, सफरचंद, केळी, डाळिंब, 300 रुपयाची फळं घेऊन आलो मी. आणि सासूबाईनं बघितलीस काय, फक्त 200 रुपये हातात घातले. बेइज्जती नाही तर काय, गाठा झाला 100 रुपये म्हणतो. बायकोनं कपाळाला हात मारला आणि म्हणली मला सांगा, तुम्ही इथं सासरवाडीत धोंडे जेवायला आले होते का फळं विकायला आले होते?